तर हॅलो गाईज, नमस्कार. कसे आहात तुम्ही? परत एकदा माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आज आहे मला सुट्टी. रात्री मला किती उशीर झाला आता, म्हणजे झोपायला उशीर होण्याचं कारण असं की रूम वगैरे क्लीन करायला सुरू होती माझी. सुट्टीच्या दिवशी काय करणार, तुम्ही बाहेर कुठे जाणार नाही कारण की आज पूर्ण शूट मी आज दिवसभर घरीच करणार आहे. कारण बाहेर पाऊस सुरू आहे तसा पण. आणि असा विषय आत्ता 1 वाजलेला आहे. आता इथून पुढचा शूट पूर्ण घेणार, जसं मी जेवण बनवण्यापासून ते पूर्ण जेवण्यापर्यंत. तर चला बघूयात. काहीच तुम्ही बघू शकता, तुम्ही फ्रेश झाले मस्त. आणि मस्त फ्रेश झाल्याच्या नंतर आता वाजले आहेत 2 आणि 2 वाजता मी घेणार चहा. चला आपण चहा करू. चहा झाल्याच्यानंतर आपण जेवण करूया. आपण चहा घेऊन important आहे. खूप महत्त्वाचा चहा आहे. कारण चहाशिवाय दिवस सुरू होतो. त्याच्यात टाकले अगोदर कॅमेरा ऑन करायचा अगोदर. आलं टाकायचं. आल्याला पाहिजे ठेचून घ्यायचं. छोटं झालं. मला जास्त गोड पण नाही लागत आणि जास्त कमी साखरेचं पण नाही लागत. गोडच ठेवायचं. मला चहा पावडर जास्त आवडते. चहामध्ये जास्त म्हणजे काही लोक कसं कमी टाकतात, ते जास्त आवडते. जास्त टाकते साखर जास्त पाहिजे. सॉरी पावडर जास्त पाहिजे. सॉरी, चहा पावडर जास्त पाहिजे. आता मी चहा घेते आणि चहा झाल्याच्या नंतर मग आपण भाजी करणार. ती भाजी कशी असणार आहे, छान असते. त्याच भाजी करणार स्पेशल. ती भाजी शेअर करणार मी आणि करत व्हिडिओ पण शूट करणार. चला तर चला, आता चहा वगैरे पिऊन झाला आणि आता आपण करणार आहोत भाजी. ती भाजी कशाची, त्याची सुरुवात कशी करायची मी तुम्हाला सांगणार आहे, म्हणजे तुम्हाला शेअर करणार आहे. अगोदर कांदा घेतलं होते चहासाठी, ते आलं अगोदर हे करते मी. उलटी सुलटी होईल कशी भाजी, उलटी सुलटी होईल पण समजून घ्या. पहिले तर सगळं आहे ना बघून घ्यायचं. माझ्याकडे अद्रक लसूणची पेस्ट म्हणजे अद्रक लसूण नाही केलं माझ्याकडं. ते काय लागते मला. लोकांना असा प्रश्न पडला असा की चहा पूर्ण कशाला नसतो हे करते ना. तर माझे पण ते ब्लॉग बघितले असेल तुम्ही, तर त्याच्यामध्ये ना माझ्या हाताला इन्फेक्शन झालं होतं. आता क्लिअर झालेले, पण ते हाताला इन्फेक्शन झालं होतं ना, म्हणजे थोडं आहे नॉर्मल तरी पण. पहिले हाताला इन्फेक्शन झालं होतं त्याच्यामध्ये माझे पूर्ण नील गेलेत, म्हणजे येतच नाहीत. इच्छा आहे अशी यावं आता परत, दिसणार नाही पण अशी पूर्ण नको गेले. पण आता तरी थोडेफार बरे झाले. तर पूर्ण हे जे आहे ना सगळे गेले होते, म्हणजे येतच नव्हते. ते काय म्हणतात त्याला, ते इन्फेक्शनचा प्रॉब्लेम. इन्फेक्शन झाल्यामुळं पूर्ण हे झालं होतं हाताला. त्याच्यामुळे माझ्याकडे नख नाही, त्याच्यामुळे मी ह्याला लसूण सोडते. मला असं वाटतं जबरदस्त होणार आपली रेसिपी. जबरदस्त, फक्त कॉन्फिडन्स पाहिजे माणसात. ओव्हर कॉन्फिडन्स बरोबर गेम होते. फ्रेश कोथिंबीर घ्यायची, कट करून ठेवते फक्त. 2 टोमॅटो घ्यायचे, म्हणजे अंदाज तुम्हाला हे होऊ शकते, जसं म्हणजे अंदाज तुम्हाला जेवढं लागतं तुमच्या भाजीचा करू शकता. मी सांगते फक्त मी घेते टोमॅटो छान मस्त 2 टोमॅटो घ्यायचे. कांदा घ्यायचा, टोमॅटो घ्यायचे, याला अगोदर स्वच्छ धुवून घ्यायचं. कोथिंबीर आणि टोमॅटो स्वच्छ धुवून घ्यायचे. स्वच्छ धुवून घ्यायचा. सुरुवात झाली, हात फक्त हे केले पण मी मोठे सगळा घाला. मोठे काप घ्यायचे, कारण मी समोर ते नाही करायचं परत बाहेर. मोठे काप टाकायला फ्राय करून घेईपर्यंत.
टोमॅटो 2 घेतले आणि कांदा एकच घेतलाय, ते पण मीडियम म्हणजे त्याच्यापेक्षा थोडा घेतला, जास्त मोठा नाही घेतला आणि जास्त छोटा पण घेतला, मीडियम घेतला. जास्त भाजी तिखट होती, जास्त कांदा टाकला आणि टोमॅटो पण जास्त टाकलं तर गोड होती, त्याच्यामुळं तेच करायला लागते, बरोबरच नाही लागत. अभी हमारा कांदा कट हो गया है, सॉरी हमारा कांदा और टमाटर कट हो गया है, अदरक और लहसुन भी हो चुका है, लेकिन उसका भी पेस्ट बनना बाकी से. पनीर पण कट करून घ्यायचं म्हणजे फ्राय करायला सोपं पडतं. काय करायचं करायचं पहिले सरळ फ्राय करायचं, गॅस करायचा, मग ते टाकायचं ऑइल, त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं, 2 पाणी धुवून घ्यायचं स्वच्छ. आता पनीर फ्राय करून घेतली, त्याच्यामध्ये टाकणार आहोत. इथं अद्रक लसूणची पेस्ट करून झाली माझी. आता बारीक कोथिंबीर घेतली, स्वच्छ धुवून घेतलेली अगोदर, धुवून घेतलेली मी छान म्हणजे पाण्यामध्ये एकदम. थोडंसं पाणी ऍड केलं तरी चालते किंवा मग नाही केलं तरी चालते, मी नाही केलं, तर तुम्ही करू शकता. काय जास्त असेल तर करू शकता. चांगलं गरम होऊ द्यायचं त्याला, खूप जास्त घेण्याचं जळण असं, म्हणजे त्याच्यामध्ये असं जिरी मोहरी अशी टाकली ना तडतडली पाहिजे. आता मोहरीवरून एक हे आठवलं मला, माझी फ्रेंड होती म्हणजे आणखी पण आहे, ती आहे ना मोहरी आहे का मोहरी, ती मोहरी अशी फुटून होती देत, म्हणजे टाकली की त्याच्यामध्ये फोडी घालायची, म्हणजे मोहरी फुटत नव्हती, म्हणजे फुटली नाही ना भाजी ते व्यवस्थित फुटली नाही. आणि स्पेशल म्हणजे मला मोहरी फुटलेली, बिना मोहरी फुटली भाज्यावर नाही, कोणाकोणाला आवडत नाही टोमॅटो मसाला. आता मोहरी टाकली होती, आता त्याला ठेव, गॅस कमी ठेवायचा, जरा लावायचा. अदरक लसूण पेस्ट, आणि आपण मिक्सर मधून काढून क्रीम टोमॅटो कांदा, याला आम्ही करून घ्यायचं. याच्यात मसाले घेतले मी सगळे अगोदर काढून दाखवलं नाही, म्हणजे पूर्ण मसाले त्याच्यामध्ये मसाले घेतले, धना पावडर, मिरची पावडर, कांदा लसूण मसाला, घरचा गावकरचा मसाला घेतलाय, हळद घेतली, मीठ घेतले परत, आणि ते सगळं याच्यामध्ये घेतले आणि चवीनुसार मीठ पण टाकले याच्यामध्ये. सगळे मसाले याच्यामध्ये घालायचे. कमी गॅसवरती त्याला थोडंसं शिफ्ट करायचं, म्हणजे त्याच्यातून थोडंसं जी पांढरी गिरी असते थोडीशी लाल समजली, त्याला तेल आलं पाहिजे, अशी शिजवून घ्यायची. धनिया टाकायची मध्ये, कोथिंबीर टाकायची मध्ये, पण पाणी टाकू शकतो, म्हणजे ते बॅटर आहे पण काढलेली म्हणजे त्याच्यामध्ये पाणी टाकून आपण त्याच्यामध्ये भाजी ऍड करू शकतो. असा कलर आला भाजीला, पाणी ऍड करायचं जेवढं आपल्याला लागेल तेवढं. आता पनीरची भाजी केली, कुठलीही भाजी असो पण जास्त स्पेशल जर म्हणजे समजा मला जर काही करायचं असेल त्यावेळेस, त्याच्यानंतर ती रेसिपी झाल्याच्या नंतर जे भांडे पडलेले असेल ना, त्याच्यासाठी मला किमान किमान 1 तास तरी लागते, पूर्ण भांडे साफ करायला, किचन साफ करायला. भाजी रेडी झाली, आपण उतरूया तिला. आपण ऑफलाईन पीठ मळलेलं आहे, कॅमेरा ऑफ केला होता तेव्हा पीठ मळलं, आणि चपाती करते. 2च चपात्या लागतात म्हणून 2च्या हिशोबाने मी पीठ मळले.
पण चपाती झाली आपली. चपाती केली एक नंबर, एक सुंदर केल्यात. फुगला नाही तो हा वेगळा आहे. एकच असं पण चपाती माझ्या एकदम सवय नाही, मला मोडली माझी सवय किती दिवस झालं तरी पण आता 1.5-2 महिने झालं करते याला आता. तरी पण एवढे परफेक्ट नाही आहेत आणखी. फक्त रील्स काढणेच खाणे पिणे एवढंच नाही आहे, जेवण बनवणे. काही लोकांचा गोड गैरसमज येतो, काहीच येत नाही. त्यांचा गोड गैरसमज आता इथून पुढे आपले व्हिडिओज बघून मिटून जाईल. तसं पण काही लोकांचं मानसिकता आपण नाही बदलू शकत. जसं आपण केलं तरी पण त्यांना जे विचार करतात तेच विचार करतात ते लोक. जसं की फक्त व्हिडिओज काढते, फक्त बाहेरच फिरते आणि असं झालं तसं काहीतरी आपण फालतू निगेटिव्ह विचार करतो असं. कारण असा विषय आपण केलं तरी पण ते तेवढंच नाव ठेवूयात, आपण नाही केलं तरी तेवढंच नाव. त्याच्यामुळे ते त्यांच्या मानसिकतेनुसार विचार करूयात. चला आता चपाती झाली माझ्या फ्रेश. आता मी किचन आवडते आणि किचन आवडून झाल्याच्यानंतर मग आपण पुढचं प्लॅनिंग काय होईल, पुढे काय होणार आहे हे आपण चलो. तुम्ही बघू शकता मी आवरून झाल्याच्या नंतर गेले आमच्या लाडूकडे. लाडू म्हणजे माझ्या बहिणीचा मुलगा आणि त्याच्याकडे गेल्याशिवाय मला एकही दिवस करमत नाही, माझा दिवस व्यवस्थित जात नाही. म्हणून मी त्याच्याकडे गेले. त्याच्याकडे गेल्याच्या नंतर त्याच्यासोबत खूप सारी मस्ती केली, त्याला हसवलं हे. आणि सगळं झाल्याच्या नंतर मग मी ह्या ब्लॉगचा एंड केला आणि लवकरच भेटूया आपण नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.